तुम्हाला सुद्धा बारीक व्हायचंय, वजन कमी करायचंय, त्याचबरोबर शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी ठेवायचं असेल, शुगर आणि बीपीला सुद्धा कंट्रोल मध्ये आणायचं असेल तर ही पडवळची भाजी खाणं तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे। कारण या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि विटामिन्स असतात। त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी आपण आहारामध्ये या भाजीचा समावेश केलाच पाहिजे। पण बरीचशी मंडळी काय करतात, रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी भाजी आली ना की नाकं मुरडतात। पण या भाजीला थोडासा वेगळा ट्विस्ट देऊन जर का आपण ही भाजी बनवली तर नक्कीच न खाणारे सुद्धा आवडीने खातात आणि मुलं सुद्धा अगदी या भाजीला मागून मागून खातील। त्यामुळे आज आपण इथे ही वेगळ्या चवीची, वेगळ्या पद्धतीची, मस्त अशी चटपटीत पडवळची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम पडवळ घेतली। पडवळचे असे छोटे छोटे तुकडे करून याला स्वच्छ धुवून पुसून घेतलं। त्यानंतर सुरीच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आतला जो बियांचा भाग आहे तो मी काढून टाकलेला आहे। तर हे बघा, पडवळच्या आतला जो बियांचा भाग आहे तो मी सगळा काढून टाकलेला आहे। आता याला आपल्याला कट करून घ्यायचंय। तर पडवळ कट करत असताना याला मी अगदी बारीक कट करून घेणार नाहीये। तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्या गोलाकार चकत्या करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला बारीक सुद्धा चिरून घेऊ शकता, पण असं गोलाकार चिरून घेतलं की म्हणजे मग मुलांना खायला थोडंसं हे वेगळं वाटतं आणि ते आवडीने खातात। त्यामुळे हे बघा, मी याचे असे गोलाकार तुकडे कट करून घेतलेले आहेत। तर या इथे आपली सगळी पडवळची भाजी कट करून झालेली आहे। आता लगेचच आपण याची भाजी बनवून घेऊ। आता भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं। त्यामध्ये 1 ते 1.5 पळी इतकं तेल घातलं। तेल चांगलं तापलं की मग आपण यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरं घालायचंय। जिरं आणि मोहरी छान फुलू द्यायचे। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर ठेचलेलं आलं आणि लसूण घालायचंय। याला 1 मिनिट भरासाठी मंद गॅसवरती परतून घ्यायचंय। मस्त अशी खमंग फोडणी तयार झाली की यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। आता या कांद्याला आपल्याला थोडासा मऊसर होईस तोपर्यंत आणि हलकासा गुलाबी रंग येईस तोपर्यंत परतून घ्यायचंय। तर हे बघा, कांदा सुद्धा आपल्या इथे छान असा मऊसर होईस तोपर्यंत परतून झालेला आहे। हलक्याच्या गुलाबी रंगावरती कांदा परतून झाला की मग आपण यामध्ये घालणार आहोत 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो। आता या टोमॅटोला सुद्धा आपल्याला छान असं मऊसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचंय। कांदा आणि टोमॅटो पटकन मऊसर व्हावेत याकरता अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचंय। मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून याला छान असं आपल्याला परतून घ्यायचंय। तर कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित मऊसर झाले पाहिजेत यासाठी आपल्याला काय करायचंय, यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी आपण यावरती झाकण ठेवणार आहोत। तर हे बघा, 2 मिनिटांनंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत, मस्त मऊसर झालेले आहेत। याला आपल्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचंय। कांदा आणि टोमॅटोला असं स्मॅश करून घेतलं की याच्या सगळ्या चवी भाजीमध्ये अगदी व्यवस्थित उतरल्या जातात। तर हे बघा, याला थोडंसं मी स्मॅश करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालायचे। तर यामध्ये आता आपल्याला घालायची 1 छोटा पाव चमचा हळद, 2 चिमूटभर हिंग घालायचा, चवीपुरतं यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचंय आणि त्यानंतर इथे बघा, मी 1 चमचाभर इतका चाट मसाला घेतलेला आहे। या चाट मसाल्यामुळेच आपल्या भाजीला मस्त अशी चटपटीत चव येणार आहे। चाट मसाला यामध्ये आवर्जून घाला, म्हणजे मग मुलं सुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील। तर मसाले यामध्ये घातले, व्यवस्थित मिक्स करून थोडंसं याला परतून घेतलं। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे ही बारीक कट करून घेतलेली पडवळची भाजी। याला व्यवस्थित फोडणीमध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा, भाजी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता भाजी शिजण्याकरता आपल्याला यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाहीये, तर फक्त पाण्याचा हक्का आपण या भाजीवरती मारणार आहोत। थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा याला चमच्याने व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय। तर मीठ घालताना थोडंसं बेतानेच घाला, कारण कांदा टोमॅटो परतत असताना आपण सुरुवातीलाच थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि त्याचबरोबर चाट मसाला सुद्धा घातलेला आहे, त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं। मीठ घालून व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं। आता यानंतर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं भाजी आपल्याला शिजून घ्यायची। भाजी शिजत असताना अधूनमधून भाजीवरचं झाकण काढायचंय आणि भाजीला चमच्याने हलवून घ्यायचं, म्हणजे मग भाजी व्यवस्थित शिजली जाते। तर हे बघा, भाजीला मी चमच्याने थोडंसं हलवून घेतलं।
आता पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवणार आहे। तर हे बघा, झाकण ठेवून 15 मिनिटं भाजी छान अशी शिजून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सगळे मसाले भाजीमध्ये चांगले मुरलेले आहेत, छान कोट झालेले आहेत। मस्त अशी ही आपली पडवळची भाजी बनून तयार झालेली आहे। तर या भाजीला रंग खूप सुरेख आलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण चाट मसाला घातलेला असल्यामुळे याला सुगंध सुद्धा खूप छान येतोय। मस्त अशी ही चटपटीत पडवळची भाजी आपली या ठिकाणी बनून तयार झाली। तर आता आपल्याला या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर मी यामध्ये घालते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊ। तर अशा रीतीने तयार झाली मस्त अशी चटपटीत पौष्टिक पडवळची भाजी। तर तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचंय, शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करायचं असेल, शुगर आणि बीपीला कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी या भाजीचा आहारामध्ये तुम्ही समावेश करायलाच हवा। तर तुम्ही सुद्धा ही भाजी जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। ही भाजी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता, भाकरी सोबत खाऊ शकता आणि त्याचबरोबर डाळ भातासोबत सुद्धा तोंडी लावायला ही भाजी खूप छान लागते। एकदा आवर्जून करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।